सध्या राज्यात उकाडा अजूनही कायम असून आज सर्वाधिक तापमान अकोल्यात 44.9 अंश सेल्सिअस आणि नंदुरबारमध्ये 43.4 अंश सेल्सिअस तापमानासह गरमीत होरपळत आहेत. पुणे आणि साताऱ्यात सुद्धा 40 डिग्रीच्या पुढे तापमान पोहोचलंय. म्हणजेच मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा कमी झालेला नाही. मात्र भंडारा गोंदियामध्ये पावसाच्या सऱ्या पडल्यामुळे तिकडचं तापमान थोडंसं कमी झालंय. हवामान विभाग सांगतोय की सध्या कमी दाबाचा पट्टा राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातून पूर्व भारताकडे पसरलेला आहे. एकंदरीत या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून या परिसरात पावसाचे ढग तयार होत आहेत. आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अनुभव मिळाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. सध्या चंद्रपूरच्या उत्तर भागात, भंडारा गोंदियाच्या दक्षिण भागात आणि गडचिरोलीच्या उत्तर तालुक्यामध्ये जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत. आपण पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय. पहा, पुढील 24 तासात नेमका कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे यावर एक नजर टाकूया. धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पट्ट्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस सगळीकडे होईल असं नाही, काही ठिकाणीच पडेल. तसंच नाशिक, पुणे, सातारा, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, यवतमाळ, वाशिम या भागात स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस पडेल, नाहीतर उकाडाच राहील. पालघर, ठाणे या भागातही थोड्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा भागात पावसाचा व गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुमच्या भागात पाऊस झाला का? गारपीट झाली का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करा. इतर शेतकऱ्यांना याचा नक्की उपयोग होईल. आणि हो, तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा. धन्यवाद.